गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आय होप तुम्ही नेहमीप्रमाणे मस्त मजेत आहात गाईस. आणि आजचा डे आहे फ्रायडे, लास्ट डे ऑफ माय वर्किंग. पण तरी आज आम्ही चाललोय बर्थडे पार्टीला. बर्थडे आहे रियांशचा. जसं तुम्ही परवाच्या ब्लॉग मध्ये, तिच्या मम्मीच्या बर्थडेच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असाल की रियांशचा बर्थडे आहे. आणि तिच्या मम्मीने खरंच खूप फोर्स केला आम्हाला. बाहेरून जेवण सुद्धा ऑर्डर केलं आहे. आणि बोलतात की तुम्ही येणार तरच जेवण ऑर्डर करू, नाही तर बोलता नाही करणार. आणि त्यांनी पूर्ण फॅमिलीसाठी बिर्याणी, डाल गोश, जिरा राईस असे सगळे मला मेन्यू सांगितले. आणि स्पेशली माझ्यासाठी 1 किलो बोकडाचं मटण आणलंय त्यांनी. सो मी बोललो बोकडाचं मटण तर आपला एकदम वीक पॉइंट आहे. ऍक्च्युली मी एकटीच जाणार होती. मी पूर्ण रेडी झाले. मी बॅग वगैरे पॅक केली. म्हटलं तर मी आणि ऋग्वेदला मी स्टेशनला भेटणार. ऋग्वेद पण येतोय आमच्यासोबत. सो हा मला बोलतोय नंतर मी पण येऊ का, म्हटलंच. ऑफिस मध्ये बॉसला मेसेज केला की थोडंसं लेट लॉग इन करेन, म्हणजे 8:30-9 वाजता लॉग इन करेन, जेणेकरून केक कापून घेऊ आम्ही पटकन आणि ह्यांच्या हर्षालीच्या घरी जाऊन पटकन लॉग इन करू शकतो. आणि ते सकाळी 4:30-5 पर्यंत लॉग इन असेल. आणि उद्या तर वीकेंड आहे, त्यामुळे उठायचं काही टेन्शन नाही. सकाळी इकडे येऊन सुद्धा आम्ही सकाळी लवकर मॉर्निंगला कधी पहाटे निघालो तिकडून, तरी इकडे येऊन मी घरी झोपू शकतो. आणि पूर्ण दिवस झोपलो तरी पण नो प्रॉब्लेम गाईस. प्रॉब्लेम. सो स्टे ट्यून, पुढे पुढे बघत राहा. आजची चिल्लर गँग आहे, छोट्या छोट्या पोरांची पार्टी काल होती ना तशीच आज जरा जास्त असतील ना. रियांश भाई का बर्थडे, तसं त्याला भाई बोलतो, भाई आहे तो आमच्या इकडचा. सो स्टे ट्यून, बघूया काय काय आहे पार्टीमध्ये, काय काय ऑर्गनाईज केलंय आम्हाला काहीच माहित नाही. आणि त्यासाठी गिफ्ट काय घेऊन जातो तेही तुम्हाला दाखवू रस्त्यामध्ये. गिफ्ट पण आम्ही घेणार आहोत. त्याला कार हवी. कार म्हणजे एकदा लास्ट इयर कुणाली त्याला मर्सिडीज गिफ्ट केलेली, कार, छोटी कार मर्सिडीज गिफ्ट केलेली. तर आता तो बोलतोय की मला ऑडी किंवा BMW हवी. छोटी अशी टॉय असतात ते, पण ते छान टिकतात. ते त्याला हवेत. त्यांनी काल रात्री मी त्याला विश करायसाठी फोन केला की हॅपी बर्थडे रियांश, जीजू आप नहीं आ रहे हो. मी बोला नहीं मेरे को छुट्टी नहीं है. अरे गिफ्ट तो भेजो. आप पता गिफ्ट तो भेजो. आता बघूया जाऊन सरप्राईज होतोय की नाही, त्याचे रिएक्शन्स कसे आहेत बघूया. आज स्कूलला गेलाय तो आणि स्कूलला नवीन कपडे घालून गेलाय. आणि संध्याकाळी सुद्धा तो नवीन कपडे घालेल. कसं काय तुम्हाला इंट्रोड्यूस करूच, तो आमच्याकडेच असणार आहे. तो काय एवढा लहान नाही की मम्मी पप्पांकडे राहतो. मम्मी पप्पांपेक्षा त्याला जीजू आवडतात. जीजू. सो स्टे ट्यून, बघूया काय काय ऑर्गनाइज डेकोरेशन पण करणार आहेत आय गेस. सो बघूया पुढे पुढे. सो चलो लेट्स सी. सो फायनली आम्ही आलो आहे टॉय घ्यायला रियूसाठी. टॉय वर्ल्ड हे शॉप आहे हर्षालीच्या काकीच्या बहिणीचं, सख्या काकीच्या बहिणीचं, जेणेकरून आम्हाला इथे डिस्काउंट भेटेल. तो गाईज तुम्ही कामोट्यामध्ये असाल तर नक्कीच या शॉपला व्हिजिट करा. आमच्या रेफरन्सने तुम्हाला डिस्काउंटही मिळेल. शॉपचं नाव आहे टॉय वर्ल्ड, शॉप नंबर 11, ग्रँडियर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, कामोटे, सेक्टर 20, महाराजा हॉटेलच्या बाजूलाच आहे हे. सो बघूया आपण काय घेतलंय हर्षालीने. काय आवडलं? क्रॉलर कार घेतली आहे तिने, जीप मेक इन इंडिया. बघू दाखव. थोडंसं म्हणजे हे आहे मेक इन इंडिया. ती यासाठी घेता, मी इकडे दाखवतो. इकडे सॅम्पल पीस आहे. ही बघा अशी काहीतरी जीप आहे ती. आणि ही जीप घ्यायचं मागचं रिझन असं आहे की हिचे सस्पेन्शन खूप चांगले आहेत, सॉकेट खूप चांगले आहेत. हे त्यांचे हस्बंड आहेत, हेच असतात शॉपवरती. तुम्हाला बेसिकली हेच मिळतील. आणि इकडे स्टेशनरीज वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. सो इफ यू गाईज आर इन कामोटे, डू विजिट दिस प्लेस. टॉयज, चांगले चांगले गिफ्ट्स आहेत आणि खूप चांगलं कलेक्शन आहे यांच्याकडे. कार्स, टॉयज सोबत लहान पोरांचे स्टेशनरीज सुद्धा तुम्हाला इकडे अवेलेबल आहेत. डिसेंट कलेक्शन. सो रियूसाठी कार घेतली आहे मी. आता जाऊ चेंबूरला. ठीक आहे. सो आम्ही आता निघालो आहोत. मस्त गिफ्ट वगैरे सगळं घेतलं आणि आता ऑन वे ऋग्वेदला पिकअप करू जुईनगरला. मला पण एक्साइटेड आहे आज जाण्यासाठी.
फायनली आम्ही चेंबूरला पोहोचलो आणि हर्षालीच्या मम्मीने आमच्यासाठी कॉर्न बॉईल करून ठेवले होते. आल्या आल्या आमचं स्नॅक्स झालं रेडी. खायला बसलो आल्या आल्या. चिमू चिमू आले आम्हाला भेटायला. चिमू तुम्ही पण नक्कीच विजिट करा सेंटर. आता आम्ही रेडी झालो नाही. आता हे मस्त ब्रेकफास्ट करू, स्नॅक्स करून रेडी होऊया ना. रेडी होऊया. बर्थडे बॉयचे अजून कपड्यांचा पत्ता आणायला गेलेत. आणायला गेलं. ठीक आहे, स्कूलवरून लेट आलो ना. स्टे ट्यून. हर्षाली घरी आहे आणि आम्ही आलो आहे बर्थडे बॉयचा केक घ्यायला. तिकडेच चेंबूरलाच स्वीट पॅशन्सला बर्थडे बॉयचा केक घेऊ. त्याच्या पप्पांनी वाटतं दुपारीच ऑर्डर दिली आहे. तर मला फक्त कलेक्ट करायला सांगितलं की मी कपडे आणायला जातो ह्यासाठी आणि तू केक घ्यायला जा. सो मी जातो याचा केक घ्यायला. रियाश कैसा लग रहा है बर्थडे के दिन? हैप्पी? गिफ्ट नहीं लेके आए पहले यार, खाली बस त्याचं एकच आहे, मेरे गिफ्ट क्या लेके आहे, गिफ्ट क्या लेके आहे. सो आता केक घेऊ आम्ही याचा आणि जातो परत घरी. घरचं डेकोरेशनही दाखवू याचं आणि सेलिब्रेशन तर खूप वंडरफुल असणार आहे गाईज. सो स्टे ट्यून. सो आज पण वन्स मोर स्वीट पॅशन. केक तुम्हाला मी कापतानाच दाखवेन. सो फायनली रियू तेरा बर्थडे का डेकोरेशन रेडी आहे ना. बघा आज पण किती छोटे छोटे पोरं आलेत गाईस. निशू तू कधी रेडी होगी? मी तर रेडी झालोय. आता डेकोरेशन होत आलं, फक्त हॅपी बर्थडे लावायचं बाकी आहे आणि डेकोरेशन खूप सुंदर दिसतंय गाईस. रियू से हाय. रियू तो बहुत खुश है, खाली एक ही चीज मांग रहा है, एकच गोष्ट बोलते आल्यापासून की मेरा गिफ्ट किधर है. सो आता केक कापताना तुम्हाला दाखवेन गाईस कसं किती लोक असतील. स्टे ट्यून. नाव पण लागला हॅपी बर्थडे रियांश. सबको रुकाना पड़ा, सब अच्छे लोग को. पिक्चर का दिसून वाट बघतोय. 10 वाजले ना, किती वाजले? चिमू तो अशी रेडी झाली असं का हिचाच बर्थडे. चिमू किसने मेकअप किया? हर्षाने हिचा मेकअप केलाय. बाबू आइस शो या आइस. वाव आईलाइनर. किसने मेकअप किया? पिल्ली दीदी ने. उसने मेकअप किया. कैसा है मेकअप? अच्छा है. कैसा है चिमू? मेकअप कैसा है बेबी? मेकअप कैसा है? नाइस. पप्पी दे. डेकोरेशन तर बघून आलो मी आणि मॅडम पण रेडी. गुलाबी साडी आणि लाली लाल जाम भारी. झालं झालं कम्प्लीट. ह्यांची चालली गिफ्टची पॅकिंग. गिफ्ट रॅपिंग. चलो. आणि मी सुद्धा येताना नवीन कपडे घेतले, शर्ट आणि पॅन्ट. चिमूला दाखवले ना, चिमूने मस्त मेकअप केला. तिला विचारलं पण कोणी केलं मेकअप, तर बोलते पी बोलता येत ना तिला, पी. सो जाऊया आपण आता केक कापायला. यांच्या मम्मीचा बर्थडेचा अजून काढलाच नाहीये. फायनल डेकोर इज रेडी. बर्थडे बॉय तो शूज पहन के. चिमू सगळी छोटी छोटी गैंग आली है और भी आने के बाकी है. ह्यांची मस्ती सगळ्यांची चालू झाली आणि केक आलाय तर सगळे केक वर तूट पडले. ओ वाव. एवेंजर्स वाला थीम आहे. चिमू कैसा है केक? बाद में मिलेगा, बाद में मिलेगा. नाइस. चिमू अच्छा है. मम्मी कहाँ गई? अशी मजा असते इकडे. आता चालू आहे आरती रियूची. पुष्पा झुकेगा नहीं बोलतो.
केक कटिंग स्टार्ट झालंय. हॅपी बर्थडे टू यू. बर्थडे टू यू. लग गया अभी. 7 years started. मम्मी को खिला, मम्मी को. काढरी का ना आम्ही खूप घाबरतो या डॉगीला. तूच घाबरते, मी नाही घाबरत. खूप खूप बापरे. केक कटिंग स्टार्ट झालंय. हाँ चुप 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 चुप. अरे इधर आइए ना फिर. ए जेनी को चुप रियो, जेनी को भी खिला थोड़ा. फेवरेट जिजूला केक भरवतोय. लास्ट में खिला रियो, लास्ट में खिला. सबको खेलने के बाद. तर आमचा गिफ्ट आलाय. बिगेस्ट गिफ्ट. किती खुश झाला गिफ्ट बघून. हैप्पी बर्थडे. फोटो निकालेंगे पुन्हा. भाई मेरा छोटा गिफ्ट है. दोन गिफ्ट. आमच्यात पेशन्स लेवल बिलकुल नाहीये. गिफ्ट अनबॉक्सिंग करायला स्टार्ट केलंय. रियू क्या होगा गिफ्ट में? क्या है? क्या रहेगा? नहीं चॉकलेट. नहीं चॉकलेट. इतना बड़ा चॉकलेट. तेरा दांत सड़ जाएगा, इतना बड़ा खाएगा ना तो. रिमोट बाईक वाला आहे. खूप हॅपी झाला. आम्हाला वाटलं त्याला BMW किंवा ऑडी बघून तो खुश होईल. सो दिस इज द गिफ्ट. रियू हाउ इज द गिफ्ट? कैसा है गिफ्ट? अशी आहे रियांशी नवीन कार. आणि इंजिन मधून बघा कसा धूर निघतोय. फुल रिअलिस्टिक. ही बघा. व्यू कैसा लगा गिफ्ट जीजू का? कैसा है गिफ्ट? थैंक यू. कौन बोलेगा फिर? सो हे आहे बिर्याणी बर्थडे स्पेशल. तुम्ही बघू शकता एक टोप संपलेला आहे, कारण माझी फॅमिली एवढी मोठी आहे की एक टोप पण पुरत नाही. सो फायनली गाईज आजचा दिवस आमचा असाच संपलेला आहे. आणि रियूचा बर्थडे पण खूप सुपर प्रमाणे आणि खूप मस्त प्रकारे आम्ही सेलिब्रेट केला आहे गाईज. आणि सांगायचं झालंच की जेवण पण मस्त होतं, खूप छान होतं. केक तर मला खूप आवडला. हा बघा बर्थडे बॉय. चॉकलेट खायची सुरुवात झाली ना याला. सबने सब गिफ्ट दिया सब आम्ही खाल्लेगा. सो आता रात्रीचे वाजले 12. रियूचा बर्थडे सुद्धा झालाय. आमचं जेवण सुद्धा झालंय. चार्जिंग कैसे लगता है? मी शिकावतो तेरे को. त्याला गाडी दिली ना, त्याची गाडीवर आणि जेवणात होतं चिकन बिर्याणी. आणि ह्याच्या मम्मीनी ह्याच्यासाठी, रियूच्या मम्मीनी कुणालसाठी स्पेशली सुकं मटन आणि तांदळाची भाकरी बनवली होती. आणि बिर्याणी खूप टेस्टी होती. आमच्या घरात सगळं जेवण खूप सुपर होतं गाईस. चिकन बिर्याणीच असते आणि काही ना काही दुसरं व्हेरायटी असतेच. सो सगळं छान होतं. आजचा दिवस खूप छान होता. सिम्पल स्वीट होता. बर्थडे ही खूप सिम्पल स्वीट होता. डेकोर पण खूप छान केलं होतं. आजचा ब्लॉग कसा होता ते नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा आम्हाला. आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग्स अजून बघायला मिळतील. सो आता डिरेक्टली भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. सो आतासाठी बाय एव्हरीवन आणि गुड नाईट. मेरे यार, तेरे फ्रेंड्स, तेरी गर्लफ्रेंड, तेरी एक्स, तेरी गर्लफ्रेंड का एक्स, क्यों हो गए सारे जंगली, क्यों हो गए सारे जंगली, क्यों हो गए सारे जंगली इकट्ठे.